आरू अगं, प्रसादाचा शिरा नवीन सुनेच्या हातनंच व्हायला हवा. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना, मी मदत करते तुम्हाला शिरा बनवायला. झालं तयार. पारू, तुला आठवतंय, आमच्या पूजेच्या दिवशी माझ्याकडून सगळा प्रसाद बिघडला होता आणि त्या दिवशी तू सगळी सिच्युएशन हँडल केली होतीस. प्रिया मॅडम, एक त्यो दिवस आणि एक यो दिवस. तुमचा हात किती पटापटा चालायला लागलाय कामात. मला ना एकदम भारी वाटतंय बघा. म्हणजे तुम्ही समध्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेताय. पण मला आवडतंय का हे सगळं करायला. आता फक्त आदित्य दादांच्या बायकोची वाट बघायची. एकदा का त्यांच्या आवडती ती डोळेवाली आली ना घरात, मग मला अजून एक मैत्रीण मिळेल. पारू, आदित्य दादा, काय झालं? काही हवंय का तुम्हाला? नाही म्हणजे हो, म्हणजे नाही, ऍक्च्युली काय झालं, माझ्या या कुर्त्याचं बटन निघालं होतं, तर मला वाटलं की एवढंच ना, आणा इकडे, मी लावून देते. अगं पारू, सुई धागा घेऊन येशील का? आणते. हो, पण आणा इथे. असं कसं निघालं? डोंट वरी, 5 मिनिटात लावून देते. आलीच ना. हिरव्या दोरा बे. हा, हे बघा, पवलेलंच आहे. हे घ्या. त्या पुऱ्या मागे. बर. प्रिया, प्रिया, ती हातातली सगळी कामं सोड आधी आणि आत्ताच्या आत्ता मी पूजेसाठी काय घालायचंय ते मला काढून दे. हो, बरोबर आहे. अहो, असं काय करताय? बघताय ना, इकडे बटन लावते मी कुर्त्याला. 5 मिनिटं थांबा, आले. हे झालं की करते. एवढंच आहे ना. पारू, हे जरा बटन लावून दिलं दादाचं. ती आई ओरडते माझ्या नावाने. पूजेची सगळी तयारी होत आली आणि मी रेडी नाही अजून. बरं ठीक आहे. पारू, जरा बटन लावशाव का? चल ना लवकर, चल. हा. चल 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 चल, ते बघे. पारू प्लीज. चला.